मंडळी, झी मराठीवर नवरी मिळे हिटलरला ही नवी मालिका नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे। या मालिकेत फाल्गुनीची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री धनश्री भालेरावच्या वैयक्तिक आयुष्यात दुःखद घटना घडली आहे। काही दिवसांपूर्वी तिच्या आईचं निधन झालं आहे। धनश्रीनं इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत या संदर्भात माहिती दिली आहे। आईच्या आठवणीत धनश्रीनं भावुक पोस्ट शेअर करत तिच्या आयुष्यात आई किती महत्त्वाची होती हे सांगितलं। गेल्या काही दिवसांपासून तिची आई आजारी होती। अखेरच्या काही दिवसात प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी त्यांना आयसीयू मध्ये दाखल करण्यात आलं होतं। मला खूप आठवण येते ग तुझी, ब्लँक झाली आहे मी, तुझ्याशिवाय काय करावं सुचत नाही। मला माहिती आहे तू ऐकत आहेस, बघत आहेस, तुझं लक्ष आहे माझ्यावर। मी प्रॉमिस करते आई, तुला दिलेले कमिटमेंट आणि तू पाहिलेली स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी मी पूर्ण प्रयत्न करेन। तू आता जिथे आहेस तिथून मला आशीर्वाद दे आणि तू तुझी काळजी घे आणि प्रत्येक जन्मात माझी आई म्हणूनच तू ये। खूप खूप प्रेम, लव्ह यू आई, असं तिनं लिहिलं आहे। धनश्री भालेरावनं यापूर्वी तुझेच मी गीत गात आहे, मेरे साई, त्रिदेविया, हे मन बावरे या मालिकांमध्ये देखील काम केलं आहे। काही दिवसांपूर्वीच ती नवरी मिळे हिटलरला या मालिकेत झळकली आहे। तर मंडळी, मालिका विश्वातील अशाच घडामोडी सगळ्यात आधी जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका।